काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, त्या माहूरच्या पतिव्रता स्त्रीला तो सिद्ध तिने सांगितलं कसं वागावं मी आता हे तुम्ही सांगा। त्यावेळेस तो बृहस्पती देवगुरु बृहस्पती यांनी अगस्तींच्या आश्रमात सगळ्या देवतांना, इंद्राला, देवगणांना उद्देशून जे पतिव्रतेचं लक्षण सांगितलं ते आपण काल बघितलं। त्यात अजून ते काय सांगतात की आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल तर हट्टाने सांगायची नाही, आपल्या मुलांकरवी ती सांगायची। जवळ कोणी नसेल तर त्या वस्तूकडे फक्त उंगली दर्शन करायचं, दाखवायची बा हे पाहिजे आणाच असं नाही। आपल्या पतीला जी काय मिळत असेल त्याच्यावर तिने समाधानी असावं। तुम्हाला एवढंच मिळतं, जास्त मिळतच नाही असं बोलू नये। समोरचा पाहून, समोरचा धनिक आहे, तो सर्व काही मिळवतो असं म्हणून पतीची निंदा करू नये। जितुके मिळाले पतीसी, संतुष्ट असावे मानसी। समर्थ पाहोरी कांक्षेसी, पती निंदा करू नये, पतीची निंदा करू नये। तीर्थयात्रे जाती लोक, लोक जर तीर्थयात्रेला जात असेल म्हणून आपण पण जावं किंवा त्यांची स्तुती करावी असं करू नये। पतिव्रतेला पुरुषाचे पादोदक तेच तीर्थ मानावे, तेच तीर्थ आहे आणि ते तीर्थ भागीरथी समान देखा, भागीरथी सारखा आहे। पतिचरण तीर्थ अधिक, पती सेवा करणे मुख्य। त्रयमूर्ती संतुष्टीती, पतीच्या चरणाचं तीर्थ हे भागीरथी समान आहे। पतीची सेवा करणं हे मुख्य आहे। असं केल्याने त्रयमूर्ती संतुष्टीती, त्रयमूर्ती सुद्धा आनंदित होतात, ब्रह्मा विष्णू महेश। व्रत करणे असेल मनी, समजा एखादं व्रत करायचं आहे, ते आपल्या पतीला विचारावं मी हे करू का। आत्मबुद्धी करिता कोणी, स्वतःच्याच बुद्धीने जाऊ दे मी नाही सांगत त्यांना, माझं मी करते, असं केल्याने पती आयुष्य उणे होय आणि जाय नरका प्रती। पतीचं आयुष्य तर कमी होईलच पण ती नरकामध्ये जाते। कोणाला? पती घेऊन सांगाती, पतीला बरोबर घेऊन। असं वेदांमध्ये श्रुतींमध्ये सांगितलंय, असं बृहस्पती सांगतायत। पतीला रागाने उत्तर देणं, पतीला रागाने उत्तर दिलं तर ती श्वान योनी जन्मते, जंबुक होऊन भुंगती, ग्राम सान्निध्य येऊन या। पतीला रागाने बोलल्यानंतर, उत्तर रागाने दिल्यानंतर ती श्वान होऊन, जंबुक होऊन
भुंकतात गावाच्या जवळ. नित्यनेम असावे नारी. रोजचा जर काही नियम करायचा असेल तर त्यामध्ये पुरुष उच्छिष्ट भोजन करी. आपल्याला काही नित्यनियम करायचा आहे तर हा नियम करावा की पतीच्या ताटामध्ये पतीचं जेवण झाल्यावर उरलेल्या ह्याच्यामध्ये आपण जेवण करायचं. पतीचे पाय धुवून त्याचं तीर्थ घ्यायचं आणि मग जेवायचं. पती प्रत्यक्ष शंकर. पती हा प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहे. त्याने आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. असं करेल ती वैकुंठाला जाईल. पती सहित स्वर्ग भुवना तिथं जाईलच, पण तिच्या पतीलाही घेऊन ती स्वर्गात जाते. असं हे पतिव्रतेचं लक्षण आहे. बृहस्पती सांगतायत वनभोजनाला जाऊ नये अथवा शेजारच्या पाजारच्यांकडे जेवायला जाऊ नये. आपल्या नातेवाईकांकडे रोज जाऊ नये. आपला पुरुष कितीही दुर्बल असला, दरिद्री असला, तरी एखाद्या सामर्थ्यवान पुरुषाची स्तुती करू नये. पती असता अनाचारित. पती समजा अनाचार करत असेल तरीही आपण त्याची निंदा आपण करू नये. आपला पुरुष दुर्बल किती, समर्थाची न करावी स्तुती. पती असता अनाचरिती आपण निंदा करू नये. कैसा तरी आपला पती, कसा जरी असला तरी आपला तो पती आहे, त्यामुळे त्याची स्तुतीच करावी. तोच म्हणावा लक्ष्मीपती. त्यालाच नारायणाची लक्ष्मीपतीची उपमा द्यावी. एक भावे एकाग्रतेने. सासऱ्यापुढे सासूपुढे जबरदस्तीने काही बोलू नये. त्यांच्या पुढे हसायचं सुद्धा नाही आहे. त्यांनी सुद्धा आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं. आई वडिलांना म्हणजे सासू सासऱ्यांना सोडून राहू नये. ती वृक्ष योनी जन्मते. वृक्ष नाही, वृक्ष. अरण्यात हिंडते. जी सासू सासऱ्यांना सोडून राहते ती वृक्ष योनीत जन्माला येते, अरण्यात हिंडते. पुरुष कोपे मारे जरी. पुरुष चिडला, त्यांनी मारलं तरी मनामध्ये म्हणू नये हा मरावा. जन्म पावेल योनी व्याघ्री. पुरुष मारत असेल तर त्याला हा मरावा असं जी म्हणेल ती व्याघ्र योनीमध्ये जन्माला येईल, महाघोर अरण्यात. बृहस्पती सांगतायत घर पुरुषाचे. पुरुषाचं घर स्वच्छ ठेवावं. परपुरुषाते देखोनी. दुसऱ्या पुरुषाला बघून त्याचं मुख बघितलं तर ती उपजे वरडोळी होय. पुरुषा वाचोनी विशेष खाय. पुरुषाला सोडून एखादी गोष्ट स्त्रीनी खाल्ली, पुरुषाला न देता खाल्ली, पतीला न देता खाल्ली, तर ती ग्रामसकूर म्हणजे डुक्कर, गावातलं डुक्कर, ग्रामसुकर होय ती. तोही जन्मत सोडून. पतीला सोडून खाल्ल्यानंतर ती डुक्कर होते, पण तोही जन्म सोडून नंतर वटवाघूळ होते. आपली विष्ठा आपण बाकी वटवाघूळ तेच करतं.
वृक्षावरी लोंबत असे, पती समुख निष्ठुर वचनी, पतीच्या समोर जर निष्ठुर बोललो तरीही ती ग्रामसकूर होते. किंवा पती समुख निष्ठुर वचनी उत्तर देती कोपोनी, पतीच्या समोर निष्ठुर आणि रागाने बोललं तर ती पुढच्या जन्मात मुकी होऊन जन्माला येते आणि 7 जन्मापर्यंत दरिद्री होते. हे पतिव्रतेचं लक्षण बृहस्पती देवगणांना सांगतायत. बरं, पुरुष दुजी पत्नी करी, पुरुषाने समजा दुसरं लग्न केलं तर त्या स्त्रीशी आपण वैर धरू नये. असं केल्याने 7 जन्मापर्यंत दुर्भाग्य म्हणून जन्माला येते. पुरुषावरी दुसरिया दृष्टी ज्यादी करती आवडिया, दुसऱ्या पुरुषावर नजर ठेवणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या पतिता घरी जन्म घेतात आणि सदा दारिद्र्य भोगतात. पुरुष येता बाहेरुनी, पुरुष बाहेरून आल्यावर त्याचं स्वागत करावं, त्याला पाय धुवायला पाणी न्यावं, त्याला वारा घालावा, त्याची सेवा करावी, मृदू वाक्य त्याच्याशी बोलावं. जर पुरुष आनंदी असेल तर त्रिमूर्ती म्हणजे भगवान शिव विष्णू आणि ब्रह्मा आनंदित होता. काय देती माता पिता, आई वडील काय देणार, न दे इष्टवर्ग बंधू भ्राता. अहो आई वडील काही देणार नाही, भाऊ बहीण आप्त स्वकीय काही देणार नाही. तर इहपराची जोडी देता, जर कोणी काही देणार असेल तर पुरुष नारीचा देव जाणार. पुरुष हा त्या स्त्रीचा देव आहे. गुरु गुरु सद्गुरु देवतीर्थ समस्ती, गुरु देवतीर्थ सगळं आपला जाणावा पती. ऐका निश्चय यांच्या चित्ती, हे ज्यांच्या मनामध्ये हा निश्चय असतो तीच पतिव्रता. जीवास्ता शरीराशी, जोपर्यंत शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत पवित्र होय समस्तांची. जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेत नाताळती. काय सुंदर उपमा दिली. अहो जोपर्यंत शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत ते शरीर पवित्र मानलं गेलं आहे. जीव गेल्यानंतर त्या शरीराची काय स्थिती करतात. तैसा पती आपला प्राण, जसा जीव शरीरामध्ये आहे तसाच पती हाही आपला प्राण आहे. पती नसता अशुची तिला, मग ती सुचिरभूत नाही. या कारणे पतीच सगळा, म्हणून पतीच आपला प्राण आहे, पतीच आपला सर्वस्व आहे, हे तिने जाणायला पाहिजे. पती नसता स्त्रियांची, ज्यांचा पती नाही आहे, वैधव्य प्राप्त झालंय, त्या सगळ्या ठिकाणी अमंगळ म्हणून गणल्या गेल्या. विधवा म्हणजे प्रेतासारखी आहे. पती असता स्त्रियेशी सर्व, पती नसता स्त्रियेशी सर्व अमंगळ परियेसी. विधवा म्हणजे प्रेतासारशी, आपल्या नसत्या अधिक जाण. जर समजा पती नाही, ती स्त्री अमंगळ गणली जाते.
आणि त्यातल्या त्यात जर तिला अपत्य नसेल तर आणखीन दुर्दैव आहे. ग्रामास जाता परियेसा, आपण जर कुठे बाहेरगावी जात असेल आणि जर विधवा समोर आली, मरण सांगे सत्यत्यासी, त्याला जर बाहेर जात असताना रस्त्यामध्ये विधवा दिसली तर ते त्या माणसाला मरणापरी असतं. पण हे मुलाला नाही. मुलगा बाहेर जात असेल आणि त्याची विधवा आई जरी त्याच्या समोर आली तरी त्याला अशुभ नाही. ग्रामास जाता परियेसी, विधवा भेटता सम्मुखेसी, मरण सांगे सत्य त्यासी, पुत्रासी अशुभ नव्हे जाणा. माता विधवा असे जरी, आई जरी विधवा असली तरी पुत्रासी मंगळ शकून करी, ती पुत्राला मंगल आणि शुभच ठरते. पुत्राविण विधवा नारी, मुलगा नसलेल्या विधवा स्त्रीला नमस्कार सुद्धा करू नये. माता विधवा असे जरी पुत्रासी मंगळ शकून करी, पुत्राविण विधवा नारी नमन तिसी करू नये. तिच्या आशीर्वादे आपण, ज्या स्त्रीला पुत्र नाही अशा विधवेच्या आशीर्वादाने मंगळ न होय जाण, चांगलं होणारच नाही असं देवगुरु बृहस्पती सांगतात. पण तिचा जो का शाप, पण तिने जर शाप दिला तर तो मात्र सत्य. तिचा होका शाप मरण, तिचा शाप म्हणजे मरणच. तिसी कोणी बोलू नये म्हणून तिला काही बोलूच नका. या कारणे पतिव्रता बर्वे पुरुषा सवे जाता. त्यामुळे हे पतिव्रत हे विधवेचं लक्षण खूप कठीण आहे. म्हणूनच बर्वे पुरुषा सवे जाता, पुरुषाबरोबरच जाणं म्हणजे सती जाणं. सर्व वैभव देहा सहित कैसी जाई परियेसा. हे विधवेचं नंतरचं जगण्यापेक्षा पती बरोबरच सर्व अलंकार घालून जायला मिळत आहे. सर्व वैभव देहा सहित केवी जाय परियेसा. चंद्रा सवे चांदणी जैसी, काय उपमा दिली आहे बघा. चंद्राबरोबर चांदणी आणि ढगांबरोबर वीज. मावळता सवेची जात, चंद्रा सवे चांदणी जैसी, मेघा सवे वीज कैसी, मावळता सवेची जात असे, पती सवे तैसे जावे. ज्याप्रमाणे चंद्राबरोबर चांदणी जाते, मेघाबरोबर वीज जाते, तसं त्या स्त्रीनी पती बरोबरच जावं. सहगमन करणे मुख्य. प्रथमतः सती जाणं मुख्य. धर्मश्रुतींचे हे वचन हे धर्मश्रुतीमध्ये सांगितलंय. बृहस्पती सांगतायत पूर्वज 42 उद्धारण, की सती गेल्याने आपले पूर्वज जे 42 कुळ आहेत, 42 पिढ्या आहेत, त्यांचा उद्धार होतो पतिव्रता धर्माने. असं पतिव्रता धर्म आचरल्याने त्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो असं श्रुती सांगतात. असं बृहस्पती देवगुरु सांगतात. पुरुष प्रेत झालियावरी, पुरुष जर गेला, पती जर गेला, सहगमन जाता ते नारी,
जर ती स्त्री सती जायला लागली तर एक एक पाऊल निर्धारी त्या पतीबरोबर ती पतीच्या प्रेताबरोबर ती एक एक पाऊल चालेल तर त्याचं फळ काय? एक एक पाऊल निर्धारी अश्वमेघ सहस्र गुण. अश्वमेघाचं पुण्य आहे एक एक पाऊलाला. हे आजकालच्या युगात शक्य नाही. पुन्हा सांगतो, पापी पुरुष असेल जाणा, जरी समजा तो पुरुष पापी असेल, दुराचारी असेल, दुष्कृती असेल, त्याला जरी मरण आलं आणि यमदूत त्याला घेऊन जात असतील नरकाकडे, तर पतिव्रता जी त्याची स्त्री त्याच्या बरोबर सहगमन करते, ती स्त्री जर यमदूत तिच्या पतीला नरकात नेत असतील तर ती सहगमन करणारी पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे घार सापाला घेऊन जाते त्याचप्रमाणे ती आपल्या पतीला स्वर्गात घेऊन जाते. काय उपमा दिली आहे. तुम्ही गुरुचरित्र नीट जर बघितलं तर गुरुचरित्रामध्ये कैक ठिकाणी फार सुंदर सुंदर उपमा दिली आहेत. परवा आपण बघितलं, जी स्त्री माहुरून गाणगापूरला आली त्यावेळेस तिने सद्गुरूंची पती गेल्यानंतर जे जे काय बोलली त्याला काय काय उपमा दिल्या. किंवा तो योगी तिच्या जवळ आला आणि तिला ज्यावेळेस जन्म मरणाविषयी समजावून सांगायला लागला त्यावेळेस त्यांनी पण काय काय उपमा दिल्या आहेत. सहगमन केलिया नारी, पाहून यमदूत पळती दुरी. ती स्त्री सती जाते आहे हे यमदूतांनी बघितल्यानंतर ते त्या प्रेताला सोडून निघून जातात, पळून जातात. जाती यमदूत आपुले पुरासी. यमदूत आपल्या यमलोकात निघून जातात. पतिव्रता शिरोमणी, पतिव्रता शिरोमणी बैसविती विमानी, तिला विमानामध्ये बसवलं जातं. आणि पावविती स्वर्गभुवनी, आणि स्वर्गात तिला घेऊन जातं. बर स्वर्गात नेल्यानंतर देवांगना ज्या आहेत त्या तिची औक्षण करतात, आरती करतात. पतिव्रता शिरोमणी बैसविती विमानी पावविती स्वर्गभुवनी देवांगना ओवाळिती. यमदूत त्वरे पळती, यमदूत त्वरित पळून जातात. काळाची न चाले खेटका सुद्धा काही करू शकत नाही. पतिव्रता देखताची चित्ती. काळ, यमदूत हे सगळे म्हणतात की पतिव्रतेला बघितल्यानंतरच आम्हाला भीती वाटते. म्हणजे नुसतं पतिव्रता दिसली तर आम्हाला भीती वाटते. म्हणून ते प्रेताला सोडून निघून जातात आणि ती पतिव्रता स्त्री आपल्या पतीला घेऊन स्वर्गभुवनाला जाते. सूर्य भीते देखून तियेसी. अहो हे तर यम काळ बीळ सोडा, सूर्य सुद्धा तिला घाबरतो. ज्या ठिकाणी पतिव्रता आहे तर त्या पतिव्रतेला सूर्य घाबरतो. तिला गरमी होईल म्हणून मंद मंद गरम होतो. सूर्य सुद्धा तळपत नाही. अग्नी सुद्धा भिवून शांत होतो. का तर तिला गरमी होऊ नये, तिला त्रास होऊ नये, पतिव्रतेलाच त्रास होऊ नये. बर सूर्य, अग्नी, वायू हे घाबरतात.
बरं एवढंच काय, नक्षत्र भीती पाहतात येसी. त्या पतिव्रतेला बघून नक्षत्र सुद्धा घाबरतात, कारण त्यांना वाटतं ही पतिव्रत्याच्या जोरावर आपलं स्थान घेईल काय. आणि जाय स्वर्ग भुवनी पतीसहित परियेसा, पती बरोबर ती स्वर्ग भुवनाला जाते. काय पतिव्रतेची थोरवी स्कंद पुराणामध्ये बृहस्पतींनी सांगितली. येणे पुरी स्वर्ग भुवनी जाय नारी संतोषुनी, आनंदानी ती स्वर्ग भुवना जाते आपल्या पतीसी घेऊनी. राहे स्वर्गी निरंतर, आपल्या पतीला घेऊन ती स्वर्गामध्ये निरंतर राहते. 3 कोटी रोमजिसी स्वदेह देता अग्निसी, त्यांची फळे असती कैसी. 3 कोटी रोम त्वचा, त्या देहाला अग्नी दिल्यानंतर त्याची फळं काय, तर एक एक रोम रोमासी, एक एक रोम. आणि त्याच्या करता ती शतकोटी वर्ष स्वर्गामध्ये राहते. आणि ती पती सवे स्वानंदेसी, पतिव्रता राहते. ऐसे पुण्य सहगमनी, असं हे एवढं मोठं पुण्य सहगमनाचं आहे, सती जाण्याचं आहे. हा पूर्वीचा काळ आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, सती जाण्याचं आहे. ऐसे पुण्य सहगमनेसी कन्या भावी ऐसे वंशी, अशी कन्या, अशी पतिव्रता मुलगी आपल्या कुळामध्ये जन्माला यावी. 42 कुळे कैसी, 42 कुळांना ती घेऊन स्वर्गामध्ये जाते. ऐसे पुण्य सहगमनेसी कन्या भावी ऐसे वंशी, 42 कुळे घेऊनी जाय स्वर्गाते, ती 42 कुळांना घेऊन स्वर्गात जाते. धन्य तिची माता पिता, खरंच तिचे आई वडील धन्य आहेत. तिच्यामुळे 21 कुळांचा उद्धार झालाय. धन्य पुरुष वंशख्याता, ज्या घरात ती पडली आहे त्या पुरुषाच्या घरातले सुद्धा वंशज ते 42 कुळांचा उद्धार करते आहे. ऐसे पुण्य सहगमनेसी, एवढं पुण्य सहगमनाचं आहे. पतिव्रतेच्या संगतीशी आणि कसांगेन विस्तारेसी, पतिव्रतेचा अजून विस्तार करून मी सांगतो असं देवगुरू बृहस्पती म्हणतात. आणि अनेक नारी दुराचारी, अनेक स्त्रिया दुराचार करतात, व्यभिचार करतात, त्यांची फळं अतिशय घोर आहेत. काय, उभय कुळ 42 जरी असतील स्वर्गास, त्यासी घेऊन नरकास. ज्या स्त्रिया व्यभिचार करतात, अनाचार करतात, दुराचार करतात, त्यांचे वंशज 42 पिढ्या स्वर्गात असल्या तरी त्यांना ती नरकात घेऊन जाते. आणि अंगावर जेवढे रोम आहेत तितके कोटी वर्ष नरकामध्ये ती त्यांच्या सहित राहते. असं तिचं फळ आहे. दुराचार करणाऱ्या, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचं. भूमी देवी पृथ्वी काय म्हणते, पतिव्रतेचे पवित्र चरण आपणावरी चालता क्षण. पतिव्रता माझ्यावर चालते, तिचं पदस्पर्श यांनी मी पुनीत होते, असं पृथ्वी म्हणते. सूर्यचंद्र काय म्हणतात,
आपल्या किरणं ज्यावेळेस पतिव्रतेच्या अंगावर पडतात त्यामुळे आम्हीही पावन होतो. वायू, वरुण हे पतिव्रतेच्या स्पर्शाने पावन होतात. असं सगळं देवदेवता तिची स्तुती करतात. ज्यांचे घरी पतिव्रता दैव आगळा तो तत्वता, करावे सुकृत जन्मशता तरीच लाभेल ऐसी स्थिती. शतजन्माचं पुण्य असेल तरच अशी स्त्री मिळते. पण आता पुढे सद्गुरू अजून काय सांगतात, कारण आता हे पतिव्रतेचं लक्षण सांगितलं, सहगमनाचं पुण्य सांगितलं. पण जर सहगमन नाही केलं तर तिने कसं वागावं, काय वागावं हे देवगृह बृहस्पती सांगतायत. ते काय सांगतात ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.